आरक्षणाला पाठिंबा तर फेररचनेला विरोध, लोकसभेत विरोधकांची भूमिका, विधेयकानंतर आज लोकसभेत मतदान. कॉर्पोरेट जिहादची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार, तक्रारदारांची भेट घेणार, कंपनीची पाहणी करणार. नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाचा तपास एनआयएकडे, पोलिसांनी कागदपत्र एनआयएकडे सोपवली, सूत्रांची माहिती, संशयित आरोपींना परदेशातून फंडिंग झाले का तपास होणार. अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणात नवा ट्विस्ट, आरोपी अयान अहमदच्या वाढदिवसाला पोलिसांच्या उपस्थितीत भर रस्त्यात फटाके फोडत केक कापला. नेस्कोमध्ये यापूर्वी देखील झाला होता टेक्नो कॉन्सर्ट, आरोपी प्रतीक पांडे मृत श्रेया रायसह मित्रांनी लावली होती हजेरी. त्या कॉन्सर्टमध्ये देखील ड्रग्ज घेतल्याचं चौकशीत समोर. राज ठाकरे आज मुंबई मनपात जाणार, नवनियुक्त आयुक्तांची भेट घेणार, अश्विनी भिडेंना भेटून शुभेच्छा देणार. ठाकरेंनी विधान परिषद लढवावी ही काँग्रेसची भूमिका होती, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. संभाजीनगरच्या हनुमान चौकात गोळीबार, 2 गटातल्या वादानंतर तरुणाचा हवेत गोळीबार, गेल्या 72 तासात 3 मोठ्या गुन्हेगाराच्या घटनांनी मराठवाड्याची राजधानी हादरली. कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी लांबणीवर, पुढची सुनावणी 22 एप्रिलला होणार. मूळ फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयाकडे वेळ मागितला.